नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांचं निधनाची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदू जनांच्या संपूर्ण मनामध्ये एकच शोककळा पसरली. आता नक्की कशामुळे आत्महत्या केली? म्हणजे सुरुवातीला सर्वांना वाटलं की हा आकस्मिक निधनाचा कुठला तरी अटॅक असेल किंवा असल्या काही गोष्टी असतील. पण इथं जी काही गळफास घेऊन आत्महत्या केली त्या सगळ्या गोष्टी जेव्हा उलगडल्या, जेव्हा त्या बाहेर आल्या, जेव्हा त्यांची लिहिलेली पत्र समोर आली, ते सगळं ऐकून खरोखर मनाला धक्का बसला. शिरीष महाराज मोरे एक हिंदुत्ववादी प्रखर व्यक्तिमत्व होतं. माझ्या अगदी जवळचे मला नेहमी सांगायचे की प्रदीप, हिंदूंसाठी, हिंदू धर्मासाठी, छत्रपतींच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्यासारखे तरुण पुढे आले पाहिजेत. या महाराष्ट्रातून अनेक तरुण उभे राहिले पाहिजेत. मला त्यांचं एक एक वाक्य प्रेरणादायी वाटायचं. आता माझं त्यांचं वय म्हणजे आम्ही एकाच वयाचे आहोत, पण माझ्यासाठी नेहमी ते मार्गदर्शक, आदरातिथ्यानं माझ्या समोर, माझ्या पाठीशी नेहमी उभे राहणारे. मी जेव्हा ऐकलं या सगळ्या गोष्टी खरोखर मनाला सुन्न करणाऱ्या होत्या. हा माणूस इतका फिरायचा हिंदू देव देश धर्मासाठी, विचार पसरवण्यासाठी लोकांपर्यंत स्वतःला अगदी वाहून घेतलं होतं या सगळ्या कार्यामध्ये. पण आज ते आपल्यात नाही आहेत. कारण जेव्हा समोर आलं तेव्हा एक गोष्ट माझ्या मनाला खटकली. मी आज अंत्यसंस्काराला काल गेलो होतो आणि ती एक गोष्ट माझ्या मनाला खटकली. ती म्हणजे काय, पैशांच्या कर्जासाठी आत्महत्या? हे का होतं? कशासाठी होतं? घरच्यांना जी काही पत्र लिहिली, जी काही होणाऱ्या पत्नीला काही सगळ्या गोष्टी सांगितल्या, ती पत्र तुम्ही वाचली असतील, मी ते वाचून तुम्हाला दाखवणार नाही. पण या सगळ्या गोष्टींवरती एक काही धागेदोरे शोधावेसे वाटले किंवा मला असं वाटतं आहे की या गोष्टी असू शकतात. जर काय 30-32 लाखाचं कर्ज असेल, पण एक मनाला किंवा अनेकांना असं वाटणारी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जर संत तुकाराम महाराजांच्या वंशजांनी किंवा अशा लोकांनीच जर हार मानली तर आपल्यासारख्या सामान्य माणसांनी करायचं तरी काय? आपण काय करणार आहोत? आजच्या काळामध्ये, या कलियुगामध्ये चुकीचं काम करणाऱ्यांना, चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांना कसलं टेन्शन नाही आहे. ते जिहादी बिंदास फिरतायत, अगदी मजा यांची चालली आहे. हे बांगलादेशमधून येऊन इथं मुंबई पुण्यासारख्या, अरे आपल्या देहूच्या आजूबाजूला येऊन, आळंदीच्या आजूबाजूला येऊन लाखो रुपये कमवत आहेत धंद्यांमधून. त्यांना कसला गम नाही, त्यांना कसलं टेन्शन नाही. पण नेक दिलानं समाजासाठी, देवदेश धर्मासाठी, आपल्या पोरांसाठी, आपल्या छत्रपतींच्या विचारांसाठी जी माणसं अहोरात्र या गोष्टीमध्ये किंवा या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतात, त्यांच्या वाट्याला काय येतं? त्यांच्या वाट्याला फक्त येतं मनस्ताप, त्यांच्या वाट्याला येतो तीही असली टेन्शन, त्यांच्या वाट्याला येतात या सगळ्या गोष्टी. कारण त्यांना नाही कोणी जास्त डोक्यावर घेत, त्यांना नाही कोणी विचारत. त्यांनी एखादी गोष्ट केली, त्यांनी एखादा पैसा कमवला, पैसा कमवण्याच्या मार्गाने जर या सगळ्या गोष्टी करायच्या झाल्या तर लगेच म्हणतात, बघा कीर्तन करून पैसा कमवला. लोकांना उपदेश सांगतात आणि कीर्तन करून पैसा कमवत आहेत. हे आमच्या लोकांना लगेच दिसतं, हे लगेच आमच्या डोळ्यात येतं. असो, पण शिरीष महाराज मोऱ्यांनी मनाला निश्चित विचारलं असेल की म्हणजे ते त्यांना निश्चित मनातून वाटलं असेल की मी कसा या समाजापुढे या सगळ्या गोष्टी माझ्या दाखवू, मी कसा कोणाकडे मदत मागू, काय म्हणतील लोक, काय म्हणेल माझा समाज. ज्या तुकोबारायांनी या संपूर्ण संसाराचं मला असं वाटतं एक उकल केली, त्यांच्या आयुष्यामध्ये जे त्यांनी सहन केलं, मग ते प्रापंचापासून ते बाहेरच्या समाजापर्यंत त्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना सांगितल्या. पण आज जो काही समाज किंवा ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या पहिल्यासारख्या राहिलेल्या नाही आहेत. मी म्हणण्याचं कारण म्हणजे असं, आत्ताच्या घडीला, आत्ताच्या कलियुगामध्ये आपल्या चुकीच्या एखाद्या गोष्टीसाठी किंवा आपण जे काही पाऊल उचलतोय ते उचलताना जेव्हा आपण समाजाचा विचार करत असू तर तो करणं आत्ताच्या घडीला योग्य नाही आहे. की ही लोक काय म्हणतील, ती लोक काय म्हणतील, लोक काहीही असो, 10 मधला एखादा माणूस चुकीचं बोलणारच आहे, 9 चांगलं बोलते, एक तरी सापडेल जो चुकीचं बोलेल. पण शिरीष महाराज मोऱ्यांनी जे काही केलं आहे हे खरोखर अत्यंत चुकीची गोष्ट वाटते, अत्यंत चुकीची. अरे हक्कानं कधीही या हिंदू पोरांना आपल्या सगळ्यांना हाक मारले असते, अरे 5-5 रुपये 10-10 रुपये जरी काढले असते तरी लाखो रुपयावर शिरीष महाराजांच्या पायावर ठेवले असते. नसतं कुणी नाही म्हटलं. एवढी माणुसकी, एवढी हिंमत आपल्या हिंदू पोरांमध्ये आहे. पण जे काही घडलं ते देव जाणो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि खरोखर आपल्या हिंदू धर्मासाठी, आपल्या समाजातला एक अत्यंत महत्त्वाचा हिरा हरपला, एवढं मात्र नक्की. कारण एवढं प्रगल्भ ज्ञान, एवढं वाचन, धर्माविषयी एवढी आस्था, नेहमी
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कसा पुढे घेऊन जायचं याच्याबद्दल विचार करणारे शिरीष महाराज मोरे आज आपल्यात नाही आहेत. ही सगळ्यात मोठी दुःखद बातमी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लागो आणि आणि त्यांचे विचार आपण असेच पुढे घेऊन जाऊ एवढं मात्र नक्की. पण आज मला फार एकटं वाटतं आहे, कारण आज एक हक्काचा माणूस गेला, आज एक आपला मार्गदर्शक गेला. मनातून भरून आलं आहे की अशी माणसं फार कमी आहेत समाजामध्ये, फार कमी भेटतात अशी लोकं. आणि अशी लोकं निघून जाणं हे आपल्या समाजासाठी, आपल्या धर्मासाठी फार मोठी चीज आहे एवढं मात्र नक्की.